काल मला धक्काच बसला। काल तुमच्या चॅनलवर सकाळी ब्रेकिंग न्यूज आली की सीबीएसई बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे। तर मला पहिला प्रश्न होता आणि पहिलीपासून टप्प्याटप्प्याने करणार आहेत। आता मला 3 प्रश्न माननीय दादा भुसेंना आणि या सरकारला विचारायचे आहेत आणि एक पालक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि अनेक वर्ष शिक्षणात काम केले म्हणून मी अतिशय विनम्रपणे प्रश्न विचारू इच्छिते। पहिला मुद्दा की ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे, सीबीएसई आहे, आयसीएसई आणि महाराष्ट्रात आता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट आयबीच्या शाळा। तुम्हाला आयबीच्या शाळा चालतात फॉरेनच्या, पण माझी एसएससीची शाळा तुम्हाला चालत नाही। सीबीएसई मध्ये किती टक्के मराठी असणार आहे? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं लिखाण, महाराष्ट्राच्या कविता हे सगळं सीबीएसईच्या सगळ्या त्या बोर्डाच्या करिक्युलम मध्ये आहे का? आणि काय वाईट आहे? मी स्वतः एसएससी बोर्डचं प्रोडक्ट आहे, चॉईस द्या ना पालकांना। हा एक मुद्दा झाला। त्यामुळे एसएससी बोर्डच्या विरोधात हे का निर्णय घेत आहेत हा प्रश्नाचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल पहिला। दुसरा मुद्दा की सीबीएसई बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? आज या राज्यामध्ये तेवढे शिक्षक आहेत का? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक आहेत का? आपल्या म्युनिसिपल सगळ्या या मोठ्या म्युनिसिपॅलिटीज असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, कॉर्पोरेशन्स असतील, या सगळ्या शाळांमध्ये किती जागा रिक्त आहेत? तुम्ही एवढा मोठा बोर्डचं ट्रान्झिशन करताय, तुमची सीबीएसईची तयारी आहे का? ही खूप हा खूप एक टेक्निकल आणि खूप सिरियस इश्यू आहे आणि इतक्या इझिली काल ते स्टेटमेंट आलं की ते धक्कादायक होतं। आणि मला चिंता आहे मराठी भाषेचं काय होणार। आता मला वाटायला लागलं की ते तामिळनाडूवाले जे करतायत आंदोलन ते आता खरं व्हायला लागलं का? बरं रे, ते कदाचित मराठीबद्दल आपल्याला इथे करावं लागेल ते, कारण एसएससी स्टेट बोर्ड हे तुम्ही बंद करणार का? मग महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा? खूप गांभीर्याने अहो शिक्षण काय असं काय हलक्यामध्ये नाही घेतायत की आता हा एक निर्णय आम्ही बदलला, ऐसा नाही चलेगा आणि आम्ही करूही देणार नाही असं।